दारूचे परवाने वाढणार, दारू महागणार। तिजोरीत खडखडाट, दारू विकून भरभराट। आता लाडकीसाठी दारुडे व्हा। सरकार लाडक्या बहिणींच्या खात्यात दर महिन्याला इमानीद्वारे हप्ते जमा करतंय। मात्र त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट झालाय आणि हा खडखडाट दूर करण्यासाठी आता सरकारनं दारू विकण्याचे परवाने वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्यात। इतकंच नाही तर सरकार दारू पिणाऱ्या लाडक्या भावाच्या खिशात हात घालण्याची शक्यता आहे, कारण राज्यात लवकरच दारू महागण्याची चिन्ह आहेत। कारण महसूल वाढीसाठी नवं मद्य धोरण आखण्यात येणार आहे। यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्यानं समिती स्थापन केली आहे। ही समिती महसूल वाढीसाठी इतर राज्यांमधील मद्य निर्मिती धोरणाचा अभ्यास करेल। उत्पादन शुल्क आणि कर संकलन वाढीसाठी नव्या पद्धती लागू करण्याबाबत विचार केला जाईल। तसंच प्रस्तावित धोरणांचा अभ्यास करून 2 महिन्यात शिफारसी सादर करणार आहे। समिती स्थापन केली म्हणजे निर्णय झाला असं नाही, मात्र राज्याचा महसूल वाढवण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं सांगत उद्योग मंत्री उदय सामंतांनी नवं मद्य धोरण राबवण्याचे संकेत दिलेत। आपले अजितदादा आहेत ना एक्साइज मिनिस्टर, त्यांच्याशी चर्चा करून घ्या। एक्साइज मिनिस्टर ते आहेत ना, माझ्याशी चर्चा करण्यापेक्षा त्यांच्याशी करा ना, कारण तेच अर्थमंत्री आहेत आणि तेच दारूबंदी काय ते काय मिनिस्टर आहेत, तर त्याचं लिंक डायरेक्ट त्याच मिनिस्टरशी लागतं ना। मी काय बोलू शकतो त्याच्यावर? असं आहे की हम करे तो रासलीला और तुम करे तो बलात्कार, हम करे तो बलात्कार, तुम करे तो रासलीला, असं आहे आदेश। मला असं वाटतं की एखादी चर्चा बाहेर सुरू झाली म्हणजे निर्णय झाला असं होत नाही। शेवटी शासनाचा महसूल वाढवणं याचा अर्थ विकास कामालाच पैसे जनतेपर्यंत पोहोचवणं हा असा असतो। त्याच्यामुळे निर्णय झालेला नसताना पहिला आधी गाजावाजा करणं योग्य नाही आणि निर्णय होत असेल तर त्याच्या मागची पार्श्वभूमी देखील काही लोकांनी समजून घेतली पाहिजे। दारूचे परवाने देणे योग्य आहे का? नाही, दारू असं मी म्हटलं नाही, दारू हा शब्दप्रयोग तुम्ही केला। मी सांगितलं की शासनाचा महसूल वाढण्यासाठी जर काय उपाययोजना करावी लागेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन ती केली जाईल। लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर मोठा आर्थिक ताण निर्माण झालाय। महसूल जमा आणि खर्चात मोठी तफावत निर्माण झाल्यामुळे तिजोरीत खडखडाट झालाय। लाडकी बहीण योजनेसाठी 46,000 कोटींची तरतूद आहे। कर्मचाऱ्यांचे पगार, निवृत्ती वेतन, कर्जाच्या व्याजावर 2,64,341 कोटी रुपये खर्च होतो। भांडवली आणि इतर खर्चासाठी 2,34,416 कोटींचा खर्च आहे। एकूण खर्चासाठी 6,12,293 कोटींची तरतूद आहे। एकूण महसुली जमा केवळ 4,99,463 कोटी रुपये आहेत। त्यामुळे तब्बल 1,00,000 कोटींपेक्षा जास्त तूट आहे। ही तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकारनं आता उत्पन्नाचे मार्ग शोधण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। त्यात महायुती सरकारनं महाराष्ट्राला 1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याचा निर्धार केलाय। मात्र याची सुरुवात दारूपासून होणार असल्याचं दिसतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी दारुडे व्हा असा संदेश यातून जात असल्याची चर्चा या निमित्तानं रंगली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।